प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। चोरोची येथे अपघाताचा बनाव करून खून केल्याचे निष्पन्न। खून करून विम्याचे पैसे लाटण्याचा पोलिसांनी डाव उधळून लावला। कवठे महांकाळ पोलिसांनी दोघांना जेरबंद केले। कवठे महांकाळ तालुक्यातील चोरोची गावाजवळ घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात कवठे महांकाळ पोलिसांना मोठे यश आले आहे। सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात तपासादरम्यान विमा कंपनीचे 30 लाख रुपये मिळविण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे। या प्रकरणी रामचंद्र धनाप्पा खिलारे राहणार अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली, तुकाराम मारुती सांगोलकर राहणार केराव, तालुका जत या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीचा पैशासाठी खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहे। पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीप्रमाणे 19 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळ प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान साबरे वय 44 राहणार खेराडकर पेट्रोल पंपाजवळ अभयनगर, सांगली हे मयत अवस्थेत पोलिसांना मिळून आले होते। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता। प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते, मात्र शवविच्छेदन अहवाल तसेच घटनास्थळ पंचनामा व वैद्यकीय निष्कर्षातून मृत्यू अपघातामुळे नसून डोक्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे झाल्याचा संशय बळावला होता। त्यानंतर कवठे महांकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र खिलारे व तुकाराम सांगोलकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चाबरे यांच्या खुनासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यानुसार मारहाण करून खून करण्यात आला। नंतर तो अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। चोरोची गावाजवळ घडलेल्या या खळबळजनक घटनेचा उलगडा करीत कवठे महांकाळ पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, पोलीस हवालदार निवृत्ती कारंडे, अभिजित कासार, स्वप्नील पाटील, श्रीशैल वन मराठे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला। यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती आपण पुढे पाहूया। के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कवठे महांकाळ। चोरोची गावाच्या हद्दीमध्ये प्रेम हॉटेलच्या बाजूला 19/5/2026 रोजी एक आपल्याला बॉडी मिळाली होती, ती अनडिटेक्ट होती। त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा आपण शोध घेतला, नावाचा वगैरे, तर ती दत्तात्रय भगवान साबरे राहणार सांगली, संजयनगर, सांगली याची ती बॉडी असल्याची आपल्याला कळाली। त्याच्यानंतर आपण जागेवरचे घटनास्थळ पंचनामा केला, इन्क्वेस्ट पंचनामा देखील केला आणि बॉडी आपण PM साठी दिली होती। PM झाल्यानंतर डॉक्टरने ॲडव्हान्स सर्टिफिकेट आपल्याला दिल्यानंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला एकूण 4 जखमा झालेल्या दिसून आल्या। म्हणजे सदरच्या जखमा या कशाने होऊ शकतात याबाबतचा अभिप्राय डॉक्टरांकडे मागितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की सदरची जखम अपघात किंवा पडून होऊ शकत नाही, तर या कुठल्या तरी हाताळ्याने त्याच्यावर वार झालेला आहे, त्यानंतर ते जखमा झाल्या असल्याचं डॉक्टरनी आपल्याला अभिप्राय दिल्यानंतर तर सदर EDR दाखल होता आपला 69/2026 चे तपाशी अंमलदार होते AP कोळेकर साहेब। त्यांनी यामध्ये संशयित म्हणून याचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी ज्यावेळेस केली त्यावेळेस नातेवाईकाची बहीण म्हणजे मयताची बहीण त्यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी 2024ला याचे मयत आहे
दत्तात्रय चाबरे याच्या नावे त्याचा मेहुणा रामचंद्र खिलारे यांनी 30 लाखाचा अपघाती विमा काढलेला आहे आणि ते विम्याचे पैसे देखील हप्ते देखील तोच भरतो. ह्या आपल्या एका धाग्यावरून आपण त्याला ताब्यात घेतला, तर चौकशी केली असता रामचंद्र खिलारे यांनी सदरची 30 लाखाची रक्कम ही आपल्या नॉमिनी असलेल्या तिच्या बहीण अक्काताई हिला मिळावी याकरिता 3 लाख रुपयाची सुपारी यातील मयत दत्तात्रय चाबरे याची सुपारी तुकाराम मारुती सांगोलकर यांना दिलेली होती. त्यातले 1 लाख रुपये सुद्धा दिलेले होते आणि त्यानंतर तुकाराम सांगोलकर यांनी त्याला त्याच्या टँकरमधून चोरोची ते आणलं आणि 18 तारखेला सुरू रात्रीला 11 वाजता त्याच्या डोक्यामध्ये गाडीतील टॉमीने वार करून त्याला मारून खून केल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे. तर सदर आरोपींना आपल्या डीबी पथकानं चांगल्या पद्धतीनं कसून चौकशी करून तपास केला, त्यांना ताब्यात वगैरे घेतलेला आहे. आता आपण पुढील तपास करत आहोत. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.